उत्सुकता आता शिगेला पोचली होती, कारण आम्ही ताम्हिणी घाटेच्या वाटेवर होतो. महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध घाटातून सह्याद्रीच्या कृषीत प्रवेश करण्याची वेळ आली होती. पण प्रवास इतकाही सोपा नव्हता. रस्त्यात मोठी वाहतूक लागली, कारण पावसाळ्यात प्रत्येक भटक्यांच्या बकेट लिस्टमध्ये ताम्हिणी घाट हमखास असतो. घाटात प्रवेश करताच आमच्यासमोर सह्याद्रीच्या कृषीतून उतरून आलेल्या पाण्याने भरलेला समुद्रासारखा अथंग आणि विशाल जलाशय दिसला. ते अप्रतिम दृश्य पाहून आम्ही बाईक थांबवली. समोर धुक्याची चादर, रिमझिम भुरभुरणारा पाऊस, अंगाला स्पर्श करणारी गुलाबी थंडी हवा आणि मातीचा दरवळणारा सुगंध. त्या क्षणी वेळच जणू थांबली होती. सुमारे 15 ते 20 मिनिटं त्या निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला आणि त्या क्षणी सुंदर आठवणी मनात साठवत आम्ही पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो.